आतापर्यंत राज्यातले आणि मध्यस्थी करायचे नीट करा नाहीत नका करू. इथे लोक मरायला लागले तो कशी तापाशी जी आर कव्हर काढते 5 महिन्यापासून राज्य चालते का असलं काही संयम असतो काही समाजाला बी आम्हाला काही संयम आहे. 5-5, 7-7 महिने दिले तुम्हाला. 30 मार्चचे पोत हे केलं 31 मार्चचे पोत 31 मार्च त्याच्या बापाने केलं 31 मार्च त्याच्या कोणते भाडक होईल 31 मार्चपर्यंत त्याच्या बापाने केलं 5 महिने काय इकडे काय काढीत होते का त्यांचं कशाला कोणी केलं खोटे ते आमच्या परत सांगता प्रक्रिया सुरू आहे. मध्यस्थी करायची नीट करा नाही मारून टाकते मराठी रस्त्यावर गाठून तुम्हाला जीव चालला आमच्या इथं तुम्हाला काय होतंय जातात त्यांचं फुकटची इमानात बसून फुकट त्यांचं भाकरी खाऊन माझ्या घरी येतं समाजाचं म्हणून डबल रोल करू नका डबल रोल करू नका. जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे आणि त्यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावलेली आहे. सरकारच्या अधिकाऱ्यांनी आज जरांगे पाटलांची भेट घेतली असता यावेळी उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांना करण्यात आली. मात्र जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेण्यास नकार देत सरकारला इशारा तर दिलायच, शिवाय जरांगे पाटील प्रचंड भडकलेले बघायला मिळाले. दुतोंडी भूमिका घेऊ नका, दोन्ही बाजूनी बोलू नका असं सांगतानाच अधिकाऱ्यांना जापजाप त्यांनी जापलं आणि त्यासोबतच प्रचंड शिवीगाळ देखील काल जरांगे यांच्या मुखातून निघालेली आपल्याला बघायला मिळाली. गेल्या महिन्यात 26 जानेवारीला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे सरकारने अधिसूचना काढून कुणबीतील सगळे सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. यावर भाष्य करताना जरांगे म्हटले की शिंदे, फडणवीस आणि पवार काय सरकार चालवत आहेत. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी हैदराबाद गॅजेट आणि शिंदे समितीला 1 वर्ष मुदत देत असाल तर इकडे या. पुढे बोलताना जरांगेंनी सरकारला इशारा देताना सांगितलं की 2 दिवसात अधिवेशन घेणार होते, घेतलं का? डबल रोल करू नका. मराठे काय आहेत ते तुम्ही 15-16 तारखेनंतर बघा. आम्ही महाराष्ट्रात यापुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होऊ देणार नाही. आमच्या मागण्या मान्य करा. मी उपोषण कायमचे मागे घेतो असा इशारा जरांगे पाटील यांनी अखेर सरकारला दिला. त्यामुळे आता सरकार अधिवेशन कधी घेतं आणि जरांगे समोर झुकतं का हे बघण्यासारखं असणार आहे.